नाशिकमध्ये महिन्याला तब्बल 40 आत्महत्या, 20 महिन्यात 802 जणांनी संपवले जीवन। क्षुल्लक कारणावरून तर कधी अपयश, कर्जबाजारीपणा, गरिबी, सासरी त्रास, सोशल मीडिया, अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार आदी कारणांमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते। सोशल मीडिया, अद्ययावत तंत्रज्ञान, AI मुळे तर आत्महत्या कशी करावी याचे धडे घेतले जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे। गेल्या 20 महिन्यात तब्बल 802 जणांनी आत्महत्येचं पाऊल उचललंय। आत्महत्या ही एक गंभीर आणि वाढती जागतिक समस्या ठरत आहे। सन 2024 मध्ये नाशिक जिल्ह्यात एकूण 463 जणांनी आत्महत्या केली होती, तर यावर्षी 31 ऑगस्ट 2025 पर्यंत 339 जणांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे। विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण दुप्पटीने वाढत असून दरवर्षी 4% वाढ नोंदली जात आहे। गेल्या वर्षी देशभरात 13,000हून अधिक विद्यार्थी आत्महत्या केली, ते शेतकरी व नोकरी करणाऱ्यांपेक्षा जास्त आहेत। IIT, NIT, IIM यांसारख्या संस्थांत 2019 ते 2023 दरम्यान 98 आत्महत्यांची नोंद झाली, त्यापैकी 39 आत्महत्या IIT मध्ये झाल्या। शैक्षणिक ताण हे यामागचे प्रमुख कारण समोर आले आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात 8 लाख आत्महत्या होतात, म्हणजे प्रत्येक 40 सेकंदाला कोणीतरी जीवन संपवतं। आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या तुलनेत 20 पट अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात। ही बाब अधिक चिंताजनक आहे। 2022 मध्ये भारतात सुमारे 1,71,000 आत्महत्या झाल्या, जो 2021च्या तुलनेत 4.2% वाढलेला आकडा आहे। त्याचबरोबर 1 लाख लोकांमागे आत्महत्यांचे प्रमाण 12.4 इतके असून ते 1967 नंतरचे सर्वाधिक आहे। विशेष म्हणजे भारतातील एकूण आत्महत्यांपैकी जवळपास 41% आत्महत्या 30 वर्षाखालील तरुणांकडून होतात। दररोज सरासरी 160 तरुण आत्महत्या करत आहेत। सोशल मीडियाचा प्रभाव। सोशल मीडिया दुधारी शस्त्र ठरत आहे। एका बाजूला आत्महत्या कशी करावी याचे धडे मिळतात, तर दुसरीकडे मानसोपचार तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी सुद्धा हीच साधने उपयुक्त ठरत आहेत। मदतीची गरज असणाऱ्यांना योग्य माहिती व समुपदेशन सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे। आत्महत्या हा मानसिक आजारांचा सर्वात गंभीर दुष्परिणाम। जगात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येने जीव गमावतो। आत्महत्या म्हणजे मनाचा भेकडपणा नव्हे, तर त्यामागे काही विशिष्ट मानसिक आजार, व्यक्तिमत्व दोष, त्यावेळची ठराविक परिस्थिती, मानसिक अवस्था असते, यावर निश्चितपणे उपाय आहेत। डॉक्टर हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ। नाशिक शहरात अलीकडच्या काळात आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। कोणीतरी अडचण, अडथळा किंवा ताणतणाव हा कायमस्वरूपी नसतो, त्यामुळे आत्महत्या हा कधीही समस्येचा उपाय ठरू शकत नाही। मानसिक ताणतणाव वाढत असल्यास मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक यांचा सल्ला घ्यावा। आपले जीवन अमूल्य आहे। कोणत्याही समस्येवर योग्य मार्गदर्शन, मदत आणि संवाद यांद्वारे नक्कीच तोडगा काढता येतो। संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।